नमस्कार. आज आपण जे आहे डाएट आपलं कसं असावं, कारण की आपण जर किती व्यायाम करत असला आणि आपलं आरोग्य म्हणजे सुरुवातीला आपण सांगतो की दैनंदिन जीवनाची आपल्या सुरुवात होत असताना त्या डाएटमध्ये आपल्याला आपण पाहतो की ब्रेड झालं, म्हणजे जे बेकरी प्रोडक्ट्स आहे, मग आपण पाहतो की त्या ब्रेडवरही आपण बटर लावतो आणि त्यासोबत ते खातो. तर त्याहीपेक्षा आपल्याला जे व्हिजिबल असतं, कारण की कंपनीची एक आयडिया असते, त्या आयडियामध्ये कंपनी काय करते की जे कोल्ड्रिंक्स आहेत तर त्या समोर दिसायला पाहिजे, म्हणजे त्या काचेच्या फ्रीजमध्ये ते ठेवतात. आणि यामध्ये मग रेडबुल सारखे प्रोडक्ट सर 200-200 रुपयाला होते. ज्या रेडबुलचा इतिहास असा आहे की त्याला कोणीच हे करत नव्हतं, ते पेय घेत नव्हतं. मग त्यांनी काय केलं की काही लोकांना ते डस्टबिनमध्ये टाकायला लावलं. म्हणजे जे लोकांनी मग पाहिलं त्या देशामध्ये किंवा याला खूप लोक पेत आहेत, म्हणजे डस्टबिनमध्ये ते एवढं येत आहे, काही बाहेर त्याला कॅन टाकायला लावल्या. तर ह्या सगळ्या कंपनीच्या हे असतात. आणि परंतु आपलं दैनंदिन आयुष्य, जसं मी आता विजिबल तुम्हाला सांगितलं तर तसंच आहे. आपल्या किचनमध्ये 5 वस्तू आपल्या अशा ठेवा की ते तुम्हाला विजिबल असेल, आणि ज्यामध्ये मग चना असेल, मटकी असेल, मूग असेल, उडीद असेल, तर ह्या आपल्या समोर आपल्याला दिसल्या पाहिजे. आणि त्याचा टाईम टेबल बनवा. आठवड्याला एकदा उडदाची डाळ आपण खाल्लीच पाहिजे, कारण आज भाजीपाला ज्या पद्धतीचा भारतात यायला पाहिजे तसा तो येत नाही. म्हणून कडधान्याचा उपयोग आणि भिजवलेले कडधान्य आणि मोड आलेले कडधान्य याचं आठवड्यातून आपण किमान 6 दिवस सेवन करायचं. आणि एकूण जेवढा आहार आपण घेतो तर त्यापैकी 25% आहार आपला सलादच्या स्वरूपात तो गेला पाहिजे. तर ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि भाकर पण, त्या भाकरीचं सेवन जर आपण केलं तर निश्चितपणे, आणि ह्या डाळी ज्या सांगितल्या सर आपण कडधान्य, तर त्यामुळं जे आहे कडधान्य, त्या कडधान्याच्या माध्यमातून आपल्याला प्रोटीन योग्य प्रमाणात मिळेल. कारण नॉनव्हेज जे खातात तर त्यांना प्रोटीनसाठी अंडी आणि चिकन आहे, तर या इतर लोकांना प्रोटीनचं एकंदरीत नियोजन करण्यासाठी कडधान्याचा वापर त्यामध्ये आपला असावा, ज्यामधून फायबर आपल्याला मिळेल आणि प्रोटीनची पण आपल्या कमतरता हे होईल. व सोबतच जे आहे तर फळं जे आहेत तर त्या फळाचंही सेवन आपण केलं पाहिजे. परंतु आज मार्केटमध्ये मिळणारे फळं कुठली कशी आहेत तर त्यावरून ते घेत असताना थोडं काळजी करणं फार गरजेचं आहे. तपासून आपण थोडीफार घ्यावी. त्या संदर्भात थोडं संशोधन आपण जास्त न करता की कुठलं चांगलं आहे, कुठलं फ्रेश आहे, ते फ्रेश फळं आपण आपल्या आहारात घ्या. आणि आपलं आरोग्यामध्ये ज्वारी, बाजरी, ज्याला मिलेट्स म्हणतो आपण, तर आंतरराष्ट्रीय म्हणजे आता केंद्र सरकार पण या मिलेट्सवर सर एक जनजागृती आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष पण आता साजरं होत आहे. म्हणजे जुने जे लोक खायचे बाजरी, ज्वारी, गहू नाही, बाजरी, ज्वारी आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते धामणा ज्वारी, तर त्या ज्वारीचं सेवन करा. म्हणजे थोडक्यात मिलेटचं सेवन करावं, हे देखील शासनाचं मत आहे. आणि यावरती आपल्याला काय वाटतं बोला. बघा, मी आता प्राध्यापक भारत बडे सरांनी फार छान माहिती दिली. मागं विठ्ठलराव देशमुख बसून आहेत, ते बी आता फार त्याची टोपच चालू राहते दररोज. तर मी असं सांगेल तुम्हाला की जे डाएट आहे हे फारच महत्त्वाचं आहे. कारण काय की शक्यतोवर जेवणाची वेळ ही बरोबर तंतोतंत पाळा. सकाळी एक तर 10 आणि सायंकाळी सूर्यास्त होण्याच्या अगोदर जे काही जैन समाज आहे त्यापासून आपण आदर्श घेतला पाहिजे. जैन समाजामध्ये सकाळी 10 आणि रात्री म्हणजे सूर्यास्ताच्या अगोदर जेवण करतात, हे फारच महत्त्वाचं आहे. त्यांचा तो आदर्श आपण घेतलाच पाहिजे. नंतर कोणतंही अन्न शक्यतोवर बेकरीचं तर टाळाच. त्याच्यात एवढे केमिकल असतात सर की ते केमिकल जे लाडू राहतात ना, नाही शेंगदाण्याचे असो, गुळाचे असो, त्याच्यात केमिकल टाकतात. कारण कोणतीही वस्तू ही 1 तासाच्या वर टिकत नाही. आणि म्हणून शिजवलेलं अन्न हे 1 तासाच्या आत आपण खाल्लं पाहिजे, पस्त केलं पाहिजे, तरच त्याला खरं जे पोषक द्रव्य आहे ते मिळतात आणि आपलं पोट खराब होत नाही. जे आपण आता इथे जे स्मार्ट मॉल आहे त्याच्यातलं घेतो ते सगळं केमिकल आहे विठ्ठलराव, बरंच सर. आणि ते केमिकल काय, ते लाडू गिडू हे ते पोरं आपले खातात, पिझ्झा बर्गर काही खातात. आणि कोल्ड्रिंक्स तर कसंच घेऊ नये, त्यानं 20% शुगर लगेच वाढते. आणि त्याच्यामुळे आपण आपलं जे आहार आहे हे आहार कसं असलं पाहिजे की ताजंतवानं असलं पाहिजे. शक्यतोवर घरचा आहार घ्या. जर घरची बाई बरोबर नसत तर तिला बिचारीला समजावून सांगा पहिले की मला घरचंच खायचं आहे. आणि त्याच्यामुळे तिच्या लक्षात आणून द्या की आपल्याही पोराला शिजवलेलं अन्न द्या, कडधान्य सांगितलेलं आहे कडधान्य घ्या, कारण ते फारच महत्त्वाचं आहे.
आणि विशेष करून मी जेव्हा तारुण्यात होतो सर, तेव्हा मी काय करायचं, रनिंग खूप मारायचं. 21 किलोमीटर 3 वेळेचा रनर आहे. आणि त्यावेळी मी उडदाची डाळ रात्रीची एवढी टाकायचं सर. आणि सकाळी ते आपलं पाण्यातून काढायची आणि त्याच्यात थोडीशी साखर घालायची आणि तसंच खाऊन घ्यायचं. आणि दूध जर सकाळी भेटलं तर फारच चांगलं आहे, म्हणून दुधाचंही जास्त सेवन करा. 1 ग्लास जर तुम्हाला सकाळ संध्याकाळ भेटलं तर फार चांगलं आहे. पण शिजवलेलं अन्न आपल्या घरचं खाण्याचा प्रयत्न करा. आणि पाणीसुद्धा 5 नियम मी एकदा एखाद्या वेळेस सांगेन तुम्हाला. पाण्याचे मी सांगितलेलं आहे, माझा व्हिडिओ बनवलेला आहे. तर आता उर्वरित माहिती आमचे जे तूप गण आहे, याला स्टेन गन म्हणतात, CMG म्हणतात, ते आमचे विठ्ठलराव देशमुख सर आहे. बाकीचं आता विठ्ठलराव देशमुख सर सांगतील. मित्रांनो, आजपासून आता इथून सणाला भरपूर सुरुवात होत आहे. आणि आपल्या इथं प्रथा अशी आहे मित्रांनो की आज आपण गणपतीचं आगमन होत आहे आपल्या घरी, तर प्रत्येकाच्या घरी ह्या मिठाई ही जरूर घेतल्या जाते. आणि या मिठाईमध्ये मित्रांनो काय आहे की आपण ही मिठाई घेताना जी डार्क मिठाई एकदम जास्त कलरवाली, याच्यामध्ये जास्त भरपूर प्रमाणात केमिकल असते, तर ती मिठाई तुम्ही घेताना टाळा. ती म्हणजे एकदम डार्क कलरचा कोणती मिठाई तुम्ही घेऊ नका, एकदम प्लेन कलरचा घ्या. आणि जिथून तुमचे ओळखीचे दुकान आहे, जो तुमच्या विश्वासार्थ दुकानदार आहे, त्याच्याकडूनच तुम्ही हे मिठाई खरेदी करा. कारण की मित्रांनो आता भेसळीचं एवढं प्रमाण वाढलेलं आहे खव्यामध्ये, की खव्यामध्ये केमिकल मिक्स करून खवा तयार करत आहे मित्रांनो. आणि या केमिकलचं 90% प्रमाणे पेढ्यामध्ये आहे. त्यामुळे आपण घेताना विश्वासार्थ दुकानातून घ्या आणि घेताना कमी कलरचे आणि जे रेग्युलरवाले आहेत तेच पेढे घ्या आणि आपला सण उत्साह साजरा करा. याच्यासोबत आपल्या तब्येतीसुद्धा काळजी घ्या. बोला सर, डाएट विषयी बोला सर. सुरेंद्र सर आर्चरीचे कोच आहेत आणि विद्यार्थ्याचं डाएट कसं असावं बोला. विद्यार्थ्यांनी आपल्या शरीरानुसार आपल्याला ते डाएट घ्यायचं आहे. जसं की काही खेळाडू असतात, ते जास्त वर्क करतात, त्यांना त्यानुसारच त्यांनी ते डाएट घेतला पाहिजे. धन्यवाद. तर मित्रांनो, भेटूया पुढे व्हिडिओमध्ये.